सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी अकोला केंद्राच्या निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. सध्या बाहेर ऊन खूप वाढलं आहे, आपल्या लक्षात येतं आहे. आणि खूपदा असं होतं की थोडंही उन्हात जाऊन आलं की आपलं डोकं दुखायला लागतं. पण असंही होऊ शकतं की हे जे उन्हात जाऊन आल्याने दुखलेलं डोकं आहे तर हे हळूहळू मायग्रेनमध्ये पण रूपांतरित होऊ शकतं. आणि त्यासाठीच आज आपण डॉक्टर अस्मिता पाठक, ज्यांची जवळपास 33 वर्ष प्रॅक्टिस सुरू आहे, त्यांना आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये मी आमचे कार्यक्रमाचे सादरकर्ते जे आहेत सूरज गोळे आणि आमची रेकॉर्डिंगची टीम जी आहे तर त्यांच्यातर्फे आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद. आपण मायग्रेनविषयी बोलणार आहोत. हो मॅडम. तर सुरुवातीला आपण मायग्रेन काय आजार आहे ते सांगूया. मायग्रेन हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये आपलं डोकं कधी अर्ध दुखतं, म्हणजे आयब्रोज भुवयांच्यापासनं एंडपर्यंत, कानापर्यंत, आणि कधी पूर्ण डोकंसुद्धा दुखू शकतं. तर याच्यामध्ये साधारण कधी एपिसोड येतात. एपिसोडिक असतं किंवा ते क्रॉनिक पण असतं. अच्छा अच्छा. असं एपिसोडिक म्हणजे काय सांगू आपण? एपिसोडिक म्हणजे याच्यामध्ये महिन्यातनं 15 दिवस साधारण डोकं दुखतं. ते 1-2-3 महिनेपर्यंत दुखतं. नंतर मग ते लक्षणं हळूहळू कमी व्हायला लागतात. पण क्रॉनिकमध्ये जे आहे त्याच्यामध्ये महिन्यातनं 15 दिवसापेक्षाही जास्त वेळा तुम्हाला डोकं दुखू शकतं. आणि ते खूप दिवस राहतं, म्हणजे मे बी 1 वर्ष 2 वर्ष किंवा नेहमीसाठी पण राहू शकतं. म्हणजे लक्षात घ्या श्रोते हो की आपण जेव्हा मायग्रेन म्हणजे अर्ध डोकेदुखी असू शकते, पूर्ण पण डोकं दुखू शकतं, आणि ही तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असते की ज्याच्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास होतो. साधं मी आत्ता बोलले मॅडम निवेदनामध्ये आपल्या की आपण उन्हात जाऊन आल्यावर पण आपलं डोकं दुखतं. तो एक छोटासा उन्हाचा परिणाम असतो, पण आपल्याला तेवढंही नकोसं वाटतं. पण अशी जी डोकेदुखी आहे ती थोडा आराम केला की निघून जाते. आपण काही डिटेल स्वरूपात लक्षणं सांगू शकतो का मायग्रेनचे? हो, सांगू शकतो. याच्यामध्ये थ्रोबिंग हेडेक म्हणजे तीव्र स्वरूपाची वेदना डोक्यामध्ये होते, ज्याला आपण घणाघाती घाव बसले की जसं वेदना होतात तशा वेदना होतात. त्यानंतर उलटीसारखं होतं, मळमळ होतं, कधी बारीकशी चक्कर पण येऊ शकते. आणि अशा पेशंटला उन्हाचा किंवा सूर्यप्रकाशाचा किंवा लाईटचा हा पण त्रास होतो. म्हणजे हे असे पेशंट म्हणतात की आम्हाला लाईट लावू नका, लाईट बंद करा, माझं डोकं दुखतं लाईट पाहिला की. तर असं होऊ शकतं. म्हणजे अक्षरशः आपल्याला छोटे छोटे कामं करायला पण आपल्याला ज्या लाईटच्या प्रकाशात काम करायचं असतं तो पण प्रकाश आपल्याला सहन होत नाही. एवढ्या तीव्र स्वरूपाची डोकेदुखी म्हणजे मायग्रेन असं आपल्याला सांगता येईल. तुम्ही सांगितलं की अगदी घणाघाती काहीतरी जोरजोरात तुमच्यावरती आदळतं आहे आणि त्या स्वरूपाचा तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला चमक निघाल्यासारखं वाटेल किंवा ती तीव्रता नकोशी वाटेल, किंवा त्यासोबतच या डोकेदुखीसोबत मळमळ, उलटी. तर हे इतर आजाराच्या वेळेला पण आपल्याला बरेचदा असं होतं की थोडं आपल्याला डोकं दुखतं आहे, उलटी होते आहे किंवा आणखीन त्रास जाणवतो आहे. पण श्रोते हो, मॅडमने आपल्याला सांगितलं आहे की सलग 15 दिवसपर्यंत तुम्हाला एपिसोडिक जर असेल तर हा त्रास जाणवतो, आणि क्रॉनिक असेल तर त्याहीपेक्षा जास्त दिवस तो त्रास जाणवत राहतो. मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की हा त्रास कशाने उद्भवतो? म्हणजे काय लक्षणं तर आपल्याला माहिती आहे, पण काय कारण असतं या मायग्रेनच्या आजारामागे? जास्त उन्हात गेल्यामुळे, नंतर वातावरणात जे बॅरोमेट्रिक चेंजेस होतात, एकदम आर्द्रता किंवा एकदम हवामानात दमटपणा येणं,
सडन हवामान चेंज होणं किंवा आपण जास्त वेळ उन्हात राहणं, सूर्यप्रकाशात जास्त राहणं आणि आहार विहाराचा पण याच्यात फरक पडतो. आहार विहारामध्ये कसं की जास्त रात्री जागरण, नंतर मानसिक चिंता आणि हार्मोनल चेंजेस हे सुद्धा याचे कारणं असू शकतात मायग्रेनचे. म्हणजे इतर वेळेला जी साधी डोकेदुखी असेल, मला कुठली तरी सतत मी चिंताग्रस्त आहे, कुठेतरी माझ्या जॉबसाठी मला काळजी आहे, किंवा विद्यार्थी असतील तर त्यांना त्यांच्या परीक्षेसाठी काळजी आहे, गृहिणी असेल तर तिला अजून कशाची काळजी असते, पण कुठल्याही स्वरूपाची काळजी सतत केल्याने पण जी डोकेदुखी आहे तर ती सुद्धा मायग्रेनमध्ये बदलू शकते. बरोबर. आपण याची लक्षणं पण पाहिलीत आणि कारणं पण सांगितलीत. या व्यतिरिक्त आणखीन काय कारणं आहेत? ही तर मेजर कारणं झालीत. अजून काही आहेत का की जी आपण सांगू, की जी लक्षात येईल आपल्याला की हे माझं मायग्रेनमध्ये रूपांतरित होऊ शकतं? याच्यामध्ये कधी कधी पिरियड्स जे असतात स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर, किंवा 30 ते 35च्या एजमध्ये, नंतर 40 नंतर, हे जे हार्मोनल टप्प्याटप्प्याने हार्मोन्स आपले जे चेंज होत राहतात त्याच्यामध्ये पण ही डोकेदुखी असते आणि ती मायग्रेनसारखीच असते. पण त्याला एक्झॅक्ट मायग्रेन पण आपल्याला म्हणता येत नाही, पण लक्षणं मायग्रेनचेच असतात आणि मेडिसिन पण आपण मायग्रेनचंच तिथे देतो पेशंटला. तर हे पिरियड्सच्या आधीचं जे आहे लक्षण, तर ते खूप डोकं दुखतं, त्याच्यानंतर मळमळ वाटते, उलटी पण होते पेशंटला, झोपून राहावं वाटतं, पेशंट अंधारात झोपतो आणि आपल्याला म्हणतात पेशंट की बा मला आता उठावं असं वाटत नाही किंवा मला 1-2 तास तुम्ही डिस्टर्ब पण करू नका, मला काहीही सुचत नाही. तर असा जो हेडेक असतं, असं जे हेडेक असतं पाळीच्या दरम्यानचं, त्याला पण आपण मायग्रेन म्हणूनच ट्रीट करतो. म्हणजे ते जर त्याकडे लक्ष दिलं नाही तर ते मायग्रेनमध्ये होऊ शकतं. आणि बरेचदा होतं की असे पेशंट्स आपल्याला, त्यांना अक्षरशः आवाज नकोसा वाटतोय, त्यांना प्रकाश नकोसा वाटतोय, त्यांना कोणाशी बोलणं नकोसं वाटतंय आणि त्यांना कुठल्याच गोष्टीमध्ये रस राहत नाही. आणि अशी जर डोकेदुखी असेल तर आपण त्वरित आपल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कारण एक साधारण डोकेदुखी जी असते मॅडम, तर त्याचा पण आपल्या कामावर प्रचंड परिणाम होतो. आपलं कामात लक्ष लागत नाही किंवा केलेलं काम व्यवस्थितरित्या आपण करू शकत नाही आणि हळूहळू मग इतर आजारांकडे पण मला असं वाटतं वाटचाल होऊ शकते. एकदा जर ही मायग्रेनची व्याधी जडली, हो ना, की आपल्याला कळतं आहे की 15 दिवस, किंवा तुम्ही सांगितलं की महिलांमध्ये हा पिरियड्समध्ये किंवा हार्मोनल चेंजेस त्यांचे जेव्हा होणार आहेत तर लक्षात येत नाही आणि महिलांच्या मागे प्रचंड कामं असतात, भरपूर व्याप असतो आणि घरातल्या एवढ्या सगळ्या गोष्टी त्या सांभाळत असतात की त्यांची चिडचिड पण खूप जास्त होते. आणि बरेचदा घरातल्या व्यक्तींचा असा समज असतो की बाबा कामं खूप आणि तुझ्या चिडचिडमुळेच डोकं दुखतं आहे. तर असं नसून मायग्रेनची ही लक्षणं असतात किंवा पिरियड्सच्या आधीची ती डोकेदुखी आहे हार्मोनल चेंजेसमुळे आपण सांगतो आहे. पण या सगळ्या सततच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केल्याने किंवा हे सतत उद्भवत जर राहिलं, जसं मासिक पाळी दर महिन्याला येणार आहे आणि दर महिन्याला ही समस्या तिला फेस करावी लागते, तर यामधनं पण अजून कुठली समस्या उद्भवू शकते का? नाही, साधारण मायग्रेन हा मर्यादित राहतो, म्हणजे त्याच्यामधून दुसरं काही कॉम्प्लिकेशन बहुतेक तर नाही उद्भवत. पण नुसती डोकेदुखी आहे आणि आपण मायग्रेन म्हणून जर ट्रीट करत आहे तर याच्यामध्ये आपल्याला आणखीन सल्ला घेणं पण आवश्यक आहे. कारण हे जे मायग्रेनचे जे लक्षणं आहे हे इतर आजारांमध्ये पण असू शकतात. कधी कधी ट्यूमर झाला किंवा ब्रेन ट्यूमर झाला, कधी कधी आयसाईटमध्ये जरी आपल्याला काही चेंजेस आले, आपला चष्म्याचा नंबर, आपल्याला चष्मा लागत असेल, तेव्हा पण अशा स्वरूपाचे लक्षणं आपल्याला दिसतात. डोकं दुखतं सारखं, एकसारखं बघितलं की डोळ्यांना त्रास होतो, मळमळ होतं, कधी कधी मागचं डोकं पण दुखतं. तर त्यामुळे पण आपल्याला हा त्रास होऊ शकतो. तर आयसाईट चेक करणं हे पण एक गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे डोकेदुखी आपण जे बघतो, साधारण डोकेदुखी जी आहे तर तिची अनेक कारणं आहेत. बऱ्याचशा आजारांमध्ये डोकं दुखू शकतं आणि बरेचदा ताप वगैरे आला असेल, तुम्ही उपाशी पोटी बराच वेळ राहणार असाल तरीही डोके दुखते आणि ही जर सवय होत गेली तर त्यामुळे पण डोकेदुखीची समस्या उद्भवते. पण वारंवार होणारी डोकेदुखी जी आहे ती मात्र रूपांतरित होऊ शकते. पण खूपदा असं होतं की आजकाल आपण पाहतो की आपल्या सोशल मीडियावरती पण भरपूर माहिती उपलब्ध असते, वारंवार त्या माहितीचा आघात पण आपल्यावरती होत राहतो आणि मग आपण बरेचशी लक्षणं आपल्याला स्वतःला चिकटवून घेतो
आपणच डॉक्टरकडे गेलो की सांगतो की डॉक्टर मला मायग्रेनचा त्रास होतो आहे. म्हणजे खरं तर आपण डॉक्टरांकडे पोहोचल्यावर श्रोते हो आपली लक्षणं सांगावीत की आपल्याला काय होतं आहे. पण असं होतं की डॉक्टरांकडे जाऊन आपण त्यांना आजार सांगतो की मला कुठला आजार झालेला आहे. तर असं न होता आपण आपल्याला काय लक्षणं आहेत ही जर आपल्या डॉक्टरांना सांगितली तर त्याचं व्यवस्थित निदान होऊ शकतं. की आपल्याला आपल्या चष्म्याचा नंबर वाढला म्हणून डोकं दुखतं आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्यामुळे डोकं दुखतं आहे ते थोडं शोधून काढणं गरजेचं आहे. याच्यावरती इलाज काय आहे? म्हणजे ही जी तुम्ही सांगितले की एपिसोडिक असेल किंवा क्रोनिक मायग्रेन असेल तर याच्यावरती उपचार पद्धती काय अवेलेबल आहेत किंवा कशा स्वरूपाचं औषध घ्यावं लागतं? याला सिम्प्टोमॅटिकच आहे बहुतेक उपचार. म्हणजे जसे लक्षणं असले त्याच्याप्रमाणे उपचार आहे. एक जी टॅबलेट येते ती साधारण तीच सगळीकडे यूज होते आणि 1-2 गोळ्या आणखीन आहेत. आणि याच्यासोबत ॲसिडिटीचं पण औषध आपल्याला द्यावं लागतं पेशंटला, कारण की ॲसिड जास्त वाढल्याने पण कधीकधी मायग्रेनचा त्रास हा होतो. जागरणामुळे किंवा सतत वाचन किंवा अनियमित स्वरूपाचं खाणंपिणं, खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणं, त्याच्यामुळे सुद्धा मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप याच्या संपर्कात पण राहिल्याने आणि गरज नसताना पण उशिरापर्यंत जागत राहणं. आता सोशल मीडिया उपलब्ध असल्यामुळे बरेचसे मुलं मुली किंवा बाकी पण नागरिक त्याच्या आहारी गेले म्हटलं तरी चालतं. बरोबर आहे. तर ते पण एक कारण असू शकतं डोके दुखण्याचं. आणि आपण सांगतोय वारंवार आपल्या याच्यातनं की कुठलीही डोकेदुखी जी आहे ती जर दीर्घकाळपर्यंत टिकणार असेल तर मात्र ती मायग्रेनमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे वेळेच आपण त्या डोकेदुखीचं जे कारण आहे की आत्ता मला जे डोकेदुखीचा त्रास होतोय हा नेमका कशामुळे तो शोधून काढून जर आपण योग्य उपचार घेतलेत तर ही जी तीव्र डोकेदुखी आहे, कारण ज्यांना अनुभव आहे, ज्यांना मायग्रेनचा ज्यांनी थोडासा अनुभव घेतलेला आहे त्यांना माहिती आहे मायग्रेन काय आहे, की ती अतिशय तीव्र डोकेदुखी जी आहे ती तुम्हाला अजिबात कुठलेही काम सुचू देत नाही आणि साहजिकच तुमच्या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होणार आहे. तुमच्या विद्यार्थी असेल तर त्याच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होईल, त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून आपण वेळीच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एक साधारण आपण काय सांगू की या उन्हामुळे म्हणा किंवा तुमच्या आहार विहार जो आहे त्याच्यामुळे होणारा जो डोकेदुखीचा त्रास आहे तर तो कसा कमी करता येईल, त्याचं लाईफस्टाईल त्यांनी कशी ठेवली पाहिजे? हा निश्चितच कमी करता येईल आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला साधारण योगासनं, मेडिटेशन, प्राणायाम जे काही आपल्याला करता येईल ते करायला पाहिजे 15-20 मिनिटासाठी. नंतर उन्हात जाताना काळजी घ्यायची, सनग्लासेस वापरायचे. त्याच्यानंतर ओव्हरहेड कॅप वापरायला पाहिजे, म्हणजे ज्याला आपण पूर्वीच्या काळी हॅट ज्याला म्हणायचे तशा प्रकारची जर टोपी असली तर डायरेक्ट सनलाईट आपल्या डोळ्यांवर येणार नाही. आणि शक्यतोवर तीव्र उन्हात जायचं कामच पडलं तरच जायला पाहिजे, नाहीतर टाळता आलं तर फार बरं आहे. आणि पाणी भरपूर प्यायला पाहिजे, स्वतःला हायड्रेटेड ठेवायला पाहिजे. जेव्हा केव्हा हे डिहायड्रेशन होईल, जेव्हा आपल्याला घाम येतो खूप उन्हात गेल्याने किंवा ज्यांना गरमी जास्त होते त्यांना सुद्धा खूप घाम येतो, त्यांना सवय असते ती की खूप गरमी होते त्यांना, नॉर्मल वातावरणात पण त्यांना घाम येत राहतो. तर अशा लोकांना पण ही डोकेदुखी होऊ शकते, कारण की डिहायड्रेशन जे होतं ते घाम बाहेर पडल्यामुळे होते. आणि खूप वेळ जर तुम्ही डिहायड्रेटेड राहिले तर हे मायग्रेनचं त्रास तुम्हाला चालू होऊ शकतो. म्हणून स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जास्त प्यायचं, सरबत वगैरे, कैरीचं पन्हं आहे, हे सगळं तुम्ही आहार विहार जर का पाळला, ताजं अन्न, उन्हाळ्यात तसंच जेवण कमी होऊन जातं. तर सकाळी निघतानाच चांगला हेल्दी ब्रेकफास्ट करून जर तुम्ही निघाले घराच्या बाहेर तर तुम्हाला कधीही हा त्रास होणार नाही. एम्प्टी स्टमक जेव्हा केव्हा तुम्ही राहता तेव्हा हे मायग्रेनचा त्रास हा जास्त होतो, कारण ॲसिड तयार होऊन जाते. ॲसिड तयार झालं आणि त्याच्यात तुम्ही बाहेर उन्हात गेले की ते सगळं बॉडीचं जे मेटाबॉलिझम आहे ते सगळं बिघडून जातं आणि मग आपल्याला तो त्रास चालू होतो. आणि एम्प्टी स्टमक आपण जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा अनेक प्रकारचे जंतू आपल्यावर आघात पण करतात. म्हणून बॉडीचं आपलं जे रेजिस्टन्स आहे ते वाढवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे चांगला आहार,
चांगली आपला जे काही दिनचर्या आहे, जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं खूप आवश्यक आहे. केवढा छोटासा आणि किती सहज उपाय तुम्ही सांगितला आहेत की आपल्याला पाणी प्यायचं आहे. आपल्याला तहान लागत असते, शरीराचा तो कॉल असतो तो आपण ऐकायचा आणि त्या वेळेला जेव्हा तहान लागते आहे तेव्हा आपल्याला पाणी भरपूर प्यायचं आहे. आणि भरपूर इन द सेन्स आपल्या शरीराची जेवढी गरज आहे तेवढी. बरेचदा आपण बाहेर जाताना पाणी सोबत न्यायचं विसरतो किंवा काही ठिकाणी आपण जातो तिथे पाणी उपलब्ध नसतं आणि अशा वेळेला उन्हाळ्यात तहान पण जास्त लागणार असते. तर एक छोटासा उपाय आपल्याला सांगितलेला आहे की तो अगदी सहज केला जाऊ शकतो. वेगळी पेय तुम्ही सांगितलीत की आपण ती घेऊ शकतो, आवडीने आपल्याला आवडतं. आणि या छोट्याशा उपायाने निदान उन्हाळ्यात होणारा जो मायग्रेनचा त्रास आहे किंवा उन्हाळ्यात डोकेदुखीमुळे उद्भवणारा जो मायग्रेनचा त्रास आहे आपण त्याला पूर्णपणे दूर ठेवू शकतो. आणि श्रोते हो, लक्षात घ्या, आपल्याला मॅडमने सांगितलं आहे की नुसतंच डोकेदुखी नाही तर इतरही आजार आपल्याला उद्भवू शकतात जर आपण उपाशी पोटी राहिलो किंवा आपण तीव्र उन्हामध्ये जर आपण गेलो. तर अगदी छोटी छोटी काळजी जर आपण घेतली तर या सगळ्या गोष्टींपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. मॅडम, आपण आणखीन काय सांगू शकू? आता मायग्रेनबद्दल जर बोलायचं झालं तर खूप म्हणजे जेंट्स असो की म्हणजे स्त्रिया असो की पुरुष असो की मुली असो किंवा मुलं असो, यांना एक सवय असते. ते काय करतात की मेडिकलवर जातात, एखादी गोळी घेतात, ती घेऊन काही त्याच्यासोबत काही चहा, कॉफी, दूध जे काही घ्यायचं ते घेतात आणि घरी राहतात. आणि अशी त्यांना ती सवय पडून जाते मग. आणि ते काय करतात, नेहमी असं डोकं दुखलं की जायचं मेडिकलवर, गोळी घ्यायची आणि ते थोडं सोपं वाटतं. तर ते त्यांना ते सोपं वाटतं. पण याच्याकडे असं दुर्लक्ष म्हणजे दुर्लक्ष करू नये असं मला वाटतं. हा खूप महत्त्वाचा संदेश आहे लोकांसाठी, सगळ्या जनतेसाठी, की असं करू नका. ते तेवढ्यापुरती जे लक्षणं असतात ते सप्रेस होतात, म्हणजे ते दाबल्या जातात आणि ते पुन्हा तुम्हाला त्रास देतात. आणि हे जर वारंवार होत राहिलं तर ती तुमची जी व्याधी आहे मायग्रेनची ती क्रॉनिकमध्ये म्हणजे प्रदीर्घ आजारामध्ये ती कन्व्हर्ट होऊ शकते. हो ना, म्हणजे आपल्या चुकीच्या सवयीमुळे आपणच तो आजार ओढावून घेतो आणि तो क्रॉनिकमध्ये कन्व्हर्ट झाल्याशिवाय मग तुमच्या लक्षात पण येणार नाहीये. तुम्हाला आज वाटतंय की कोणीतरी सांगतं डोकं दुखतंय, माझ्याकडे गोळी घेऊन टाक, किंवा आपण मेडिकलवर जाऊन घेऊन येतो. खरं तर अशा पद्धतीने कधीही औषधं घेऊ नयेत. आपल्याला कुठलाही त्रास जाणवतो आहे तर तो आपण आपल्या डॉक्टरांना सांगणं खूप आवश्यक आहे. मॅडम, असं काही आहे का की विशिष्ट वयोगटानंतरच आपल्याला हा आजार होऊ शकतो? नाही, असं काही वयोगट नाही आहे याच्यासाठी, पण साधारण 10-12 वर्षाच्याही मुलांनाही होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्याही मुलांना होऊ शकतो. असं काही एज लिमिट त्याची नाही आहे. महत्त्वाचं हेच आहे की अगदी लहान मुलं असोत किंवा आपण घरी राहणारी महिला आहे किंवा एखादी नोकरदार महिला आहे, कोणी असेल, पण प्रत्येकाने मात्र सकाळी त्यांचा नाश्त्याची वेळ ठरलेली पाहिजे. बाहेर जाताना त्यांनी उपाशी पोटी जाऊ नये. आणि जी काही काळजी घ्यायला सांगितलेली आहे आपल्याला उन्हाळ्यासाठी तर ती आपण निश्चित घ्यावी की बाहेर जाताना आपल्याला उन्हापासून संरक्षण होईल या पद्धतीने बाहेर जायचं आहे. सोबत आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे. संदेश हाच आहे सगळ्यांसाठी की जीवनशैलीत बदल करायचा आहे. त्याच्यानंतर जे काही कारणं आहे ते आपल्याला टाळता आले, म्हणजे आत्तापर्यंत जे काही कारणं मी थोडेफार सांगितले तर ते टाळता आले तर फार बरं, म्हणजे आपल्या तब्येतीसाठी ते खूप चांगलं आहे. आणि कोणत्याही प्रकारची औषधं स्वतःच्या मनाने न घेता आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे की नक्की हे मायग्रेन आहे की दुसरं काही आहे कारण त्याला. आणि बऱ्याचदा आपण बघतो की स्त्रिया आपल्याला कंप्लेंट करतात कधी कधी की मी अंगणात फक्त गेली होती आणि मग घरात आली तर माझं डोकं दुखायला लागलं. तर हे जे असतं ना, हे महिलांना कामं असतातच. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात त्यांचं चालू असतं काहीतरी, जास्त कामं सुरू पापड असतात, कुरडया असतात, हे ते. तर ते सकाळच्या उन्हात बहुतेक ते करतात आणि मग त्यांना दिवसभर हा त्रास होतो. असं पण मी बघितलं आहे बऱ्याचदा. आणि माझ्याकडे येतात पण अशा स्त्रिया कंप्लेंट घेऊन की मग आपण विचारलं त्यांना की तुम्ही काय केलं दिवसभराचं, आजचं शेड्यूल काय होतं. मग त्या सांगतात काय नाही, फक्त पापड तर घातले थोडा वेळ आणि मग घरात आली. पण
ते उन्हात केल्यामुळे पण हा त्रास त्यांना होतो. तर अशा वेळेस फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली तर ते त्यांना बरं वाटून जातं. पण हे टाळायला पाहिजे त्यांनी शक्यतोवर, की डायरेक्ट उन्हात जाऊन न करता घरात करायचं आणि थोडं बाहेर नेऊन जरी घेतलं तरी तुम्ही जी काळजी सांगितली घ्यायला, की आपण जेव्हा उन्हाच्या संपर्कात येणार आहे तेव्हा काय काळजी घ्यायची ती जर घेतली असेल तर मग हा त्रास होणार नाही. आणि बाकी तर आपण सांगितलेलंच आहे की पाणी भरपूर प्या. आणि तसंही पण आपल्याला हायड्रेटेड राहायचं असेल, आपली स्किन झालं, आपले डोळे झाले, आपले सगळे अवयव झाले, हे ते रक्ताभिसरण पण आपलं त्याने चांगलं राहतं. म्हणून पाणी जास्त प्यायला पाहिजे. नंतर आहारामध्ये आपण शिळे पदार्थ, रस्त्यावरचे उघडे पदार्थ, नंतर पोटात ॲसिड तयार होईल, गॅसेस तयार होईल असे पदार्थ पण टाळले तर बरं होईल. आजकाल आता स्ट्रीट फूड खाण्याची फॅशन खूप आलेली आहे आणि त्याचे परिणाम पण होतात, बरेचदा येतात लोक. हो, आणि विशेषतः मुलींमध्ये आणि यंग मुलांमध्ये जास्ती आहे. पाणीपुरी वगैरे खाऊन येतात, मग डायरिया, नंतर असं मळमळ होणं किंवा 2-3 दिवस फिवर येणं, हे पण लक्षणं आपल्याला दिसतात. तर थोडी त्यात पण काळजी घ्यायला पाहिजे. कसं आहे की खाण्याची आवड ही सगळ्यांनाच असते, पण थोडं बघून घ्यायला पाहिजे की आपण कुठे खातोय आणि तो हायजीन पाळतोय की नाही समोरची व्यक्ती. तेवढं जर का एक पाळलं तर आणखीन आपल्याला बरेचसे आजार पण कमी करता येतील. त्याच्यासोबतच मायग्रेन पण आपल्याला आटोक्यात आणता येईल आणि तो क्रॉनिककडे जाणार नाही, म्हणजे प्रदीर्घ आजाराकडे त्याचं रूपांतर होणार नाही. याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. निश्चित छोटे छोटे उपाय आपल्याला सांगितले गेलेले आहेत आणि ते जर आपण लक्षात घेतलेत तर निश्चितच आपण हा जो उन्हाळा आहे, उन्हाळ्याची तीव्रता आपल्याला जाणवणार नाही आणि उन्हाळा सुखकर होईल. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मायग्रेनविषयी आपण महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितलीत. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, मला इथे बोलवल्याबद्दल, आणि श्रोत्यांचे पण धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.